लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त अरे लेकुराचे हित ऐसे कळवळ्याचे जाते लेकुराचे हित लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त 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 ऐसे कळवळ्याचे ऐसे कळवळ्याचे जाते ऐसे कळवळ्याचे ऐसे कळवळ्याचे जाते करे लाभाविन प्रीती करे लाभाविन करेला भावेना प्रीती करेला भावेना प्रीती करेला भावेना प्रीती करेला भावेना प्रीती पोटे भारवाये पोटे भारवाये पोटे भारवाये पोटे भारवाये त्याचे सर्वस्व हे साहे त्याचे सर्वस्व हे साहे त्याचे सर्व सोयी साहे त्याचे सर्व सोयी साहे सर्व सोयी साहे त्याचे सर्व सोयी साहे ऐसे कळवळ्याचे जाते ऐसे कळवळ्याचे जाते ऐसे कळवळ्याचे जाते ऐसे कळवळ्याचे जाते करे लाभाविन प्रीती करे लाभाविन करेला भावेना प्रीती करेला भावेना प्रीती करेला भावेना प्रीती करेला भावेना प्रीती अरे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे ओ तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी होते तुम्हा संतावरी होते तुम्हा संतावरी होते संतावरे बोजे तुम्हा संतावरे बोजे तुम्हा संतावरे बोजे तुम्हा संतावरे बोजे तुका म्हणे माझे हो तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे ओ तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी होते तुम्हा संतावरी होते ओ तुम्हा संतावरे बोजे संतावरे बोजे ऐसे कळवळ्याचे जाते ऐसे कळवळ्याचे जाते अरे ऐसे कळवळ्याचे जाते ऐसे कळवळ्याचे जाते करे लाभाविन प्रीती करे लाभाविन प्रीती करेला भावेना प्रीती करेला भावेना प्रीती करेला भावेना प्रीती करेला भावेना प्रीती आहा विडोबा रखुमाये लेकुरा
देखो राजे गीत देखो राजे गीत ले पुरास तो ले कोरास तो ले पुरास तो ले कोरास देखो राजे गीत देखो राजे गीत देखो राजे गीत देखो राजे गीत वाहे माऊली जिता माऊलीचे चित्ता वाय माऊलीचे माऊली 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 मा चित्ता वाहे माऊलीचे चित्ता वाहे माऊलीचे चित्ता ऐसी कळवळ्याची जाती ऐसे कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती ऐसे कळवळ्याची जाती वाहे वागे माऊलीचे चित्त वागे माऊलीचे चित्त वागे माऊलीचे चित्त वागे माऊलीचे चित्त माऊलीचे
कळवळ्याच जाते ऐस कळवळ्याच जाते करीला भावीण करीला भावीण करीला करीला भावीण करी 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 करीला भावीण लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याचे जाते करेला भाविण प्रीती पोटे भार वाहे त्याचे सर्वस्वही साहे
ऐसी कळवळ्याचे जाते करेला भाविण प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याचे जाते करेला भाविण प्रीती महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्त तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंग प्रथम नमन पांडुरंग प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताचे त्यांच्या गृह हरेचा विस्तार त्यांच्या गृह हरेचा विस्तार पांडुरंगा करो प्रथम मन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी भीकला कुसरी काही जनेने बोलितो वचने ती भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी आता बंधू रंगभूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा लागलो निज चरणा सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अब स्वामी तुकया देवा यावर न करावे सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी वरी अभेर लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याचे जाती करेला भाविण प्रीती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी निरोपणा करता घेतलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु विश्वसंत देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असलेले जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणांचा आईच्या अंतकरणामध्ये असलेलं प्रेम व्यक्त करणारा आणि भक्ताचं
देवाप्रती आणि देवाचं भक्ताप्रती, संतांचं भक्तांप्रती आणि संतांचं देवाप्रती असलेलं प्रेम व्यक्त करणारा अभंग तुकोबराय या अभंगातून प्रकट करतायत. विठाल विठाल प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबराय दृष्टांत देत आहेत. काय दृष्टांत देत आहेत? तुकोबराय बोलतायत की आईच्या अंतकरणामध्ये लेकराविषयी ज्या प्रकारे प्रेम असतं आणि जो कळवळा असतो ते प्रेम, तो कळवळा तुकोबराय या अभंगातून प्रकट करतायत. विठाला विठाला तुकोबराय बोलतायत की आईच्या अंतकरणामध्ये बालकाविषयी आणि बालकाच्या अंतकरणाविषयी हित लपलेलं त्या ठिकाणी असतं. तुकोबराय प्रकट करतायत. लेकुराचे हित. आईच्या अंतकरणामध्ये आई नेहमी आपल्या बाळासाठी झगडत असते आणि बाळासाठी नेहमी ती प्रयत्न करत असते की बाळाचं नेहमी काय व्हावं? हितच व्हावं. आणि हे तिच्या अंतकरणामध्ये, तिच्या चित्तामध्ये नेहमीच हे अनुषंग जो आहे तो त्या ठिकाणी प्रतिपादन केलेला तुकोबराय सांगतात. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. प्रत्येक आईच्या अंतकरणामध्ये, चित्तामध्ये एकच चिंतन असतं की माझ्या बालकाचं काय व्हावं? हित व्हावं. तुकोबराय सांगतात. आईसी कळवळ्याचे जाते करे लाभाविण प्रीती. बालकाविषयी असलेलं प्रेम, बालकाच्या हिताविषयी असलेली जागरूकता आणि ही जागरूकता प्रतिपादित करत असताना तुकोबराय सांगतात की त्या अनुषंगानं लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त हे झाल्यानंतर आईसी कळवळ्याचे जाते. तिच्या अंतकरणामध्ये तुकोबराय सांगतात त्या लेकराच्या विषयी कळवळा निर्माण झालेला असतो आणि तो कळवळा अशा प्रकारचा असतो की करे लाभाविण प्रीती. कुठल्याही प्रकारचा लाभ न ठेवता प्रेम करणारी या विश्वामध्ये एकमेव अशी जी आहे ती म्हणजे आपली आई आहे. मग ती नेमके करते काय? तर तुकोबराय सांगतात पोटे भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. 9 महिने 9 मास आई आपल्या अंतकरणामध्ये, आपल्या उदरामध्ये त्या बाळकाला त्या ठिकाणी वाढवत असते आणि आपल्या शरीरामध्ये असलेलं सर्वस्व जे आहे ते सर्वस्व तुकोबराय सांगतात ती आई त्या बालकाला देत असते. हे 3 दृष्टांत तुकोबराय या अभंगात देत आहेत. पहिला, आईच्या चित्तामध्ये असलेली बालकाची व्याप्ती, आईच्या अंतकरणामध्ये असलेलं निष्कपट आणि निष्कलंकित असलेलं प्रेम आणि त्या अनुषंगानं त्याचा वाहिलेला भार. हे 3ही दृष्टांत आईच्या स्वरूपामध्ये, आईच्या आणि मुलाच्या प्रेम स्वरूपामध्ये देत असताना तुकोबराय सांगतात की संतांनी सुद्धा भक्तांच्या बद्दल हेच प्रेम त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि हेच प्रेम दिल्या कारणानं तुकोबराय सांगतात या संतांचं जे ओझ आहे, जे प्रेमाचं ओझ आहे, जे भक्तीचं ओझ आहे, जे सर्वस्व वाहिल्याचं ओझ आहे ते माझ्यावरती आहे. तुकोबराय सांगतात तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. अशा प्रकारचा या अभंगाचा थोडक्यामध्ये अर्थ त्या ठिकाणी तुमच्या समोर मांडलेला आहे. विठाला 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 या अभंगाच्या निरोपणाकडे जाण्यापूर्वी एक अल्पसा परिहार तो म्हणजे असा, ही किन निमित्तानं सेवा आहे. कैलासवासी शिला सुहास रसाळ या मातेचं यहलोकीची यात्रा संपून या ठिकाणाहून जाणं झालेले आणि त्यांच्या आज या श्राद्ध विधीच्या निमित्तानं असलेली ही सेवा आहे. खऱ्या अर्थाने पाहायचं झालं तर अत्यंत सुंदर अशा स्वरूपाचं जीवन जगत जगत त्या ठिकाणाहून यहलोकीची यात्रा संपून हा देह या ठिकाणी गेलेला आहे. कारण वास्तविक पाहता मृत्यूलोक जर पाहायचं झालं तर मृत्यूलोकाची कहाणी अशाच स्वरूपाची. कारण त्याचं नाव काय आहे? मृत्यूलोक. जिथे मृत्यू हा येणारच आहे. येथे ना हे उरो आले अवतार. साक्षात देवाला सुद्धा
या ठिकाणाहून येऊनिया गेले रंग रावे येऊनिया गेले रंग रावे उदंडाची झाले जन्मोनिया मेले उदंडाची झाले जन्मोनिया मेले येऊनिया गेले रंग रावे येऊनिया गेले त्या ठिकाणी सांगतात प्रत्येकाला जे आहे ते जायचंच आहे आणि प्रत्येकाला जायचं असल्या कारणानं येथे कोणीही अमर होण्यासाठी आलेला नाही. फक्त वेळ ज्याची आलेले त्याला जावं लागतंच. कारण तुकोबाराय सांगतात घडे घडे काळ घडे घडे काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. कारण या अनुषंगाने जर पाहायचं झालं तर काळ जो आहे तो काळ या ठिकाणी आपली वाट पाहत असतो. बघा एक थोडस सूक्ष्म चिंतन मांडत असताना हा देह जो आहे तो देह 5 तत्वांपासून त्या ठिकाणी बनलेला आहे. कबीरचे त्याचं उत्तर देतात 5 तत्व का मानव देह 5 तत्व का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. पण आपण त्याचं काय केलं खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया रे नाहक जमाना खोया. कबीर जी कहते हैं अरे 5 तत्व का मानव देह 5 तत्वांपासून बनलेला हा मानव देह अग्नी आप तेज वायू आणि आकाश या 5 तत्वांपासून आणलेला हा देह कसा आणलेला आहे. तुकोबाराय त्या ठिकाणी सांगतात नरदेह 5चा आणेला उसना. कसा आणलेला आहे उष्ण आणलेला आहे आणि उष्ण आणलेलं पुन्हा माघारी द्यावं लागतं. अनेक संतांनी सांगितलं देह हे काळाचे धन कुबेराचे ते मनुष्याचे काय आहे. अनेक संतांची प्रमाण देत असताना त्या ठिकाणी ज्ञानोबाराय सांगतात बघा 18वा अध्यायातील 100 क्रमांकाची ओवी ज्ञानोबाराय सांगतात देहाचिया गावा आलेया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून धनंजया जिया परी. या देहाच्या गावाला एकदा आलं तर काय करावं लागतं पुन्हा त्या ठिकाणी जावं लागतं. आपण जर एखाद्या गावाला आलेलो आहोत आणि गावाला आल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी आपल्या गावाला जावंच लागतं. अजून एक त्या ठिकाणी सांगतो एखादी सासरवासी नसलेली मुलगी पुन्हा माहेराला जाण्याची ओढ त्या ठिकाणी असते आहे का नाही. आणि निरोप जर एखादा आला बघा आज पंढरपूरची वारी त्या ठिकाणी झाली. पंढरपूरची वारी झाल्यानंतर त्या प्रत्येकाच्या मनामध्ये एकच आस असते काय भेटी लागे जीवा लागण्याची आस भेटी लागे जीवा लागण्याची आस वाट पाहे दिवस रात्र ही दिवस वाट पाहे भेटी लागे जीवा लागण्याची आस भेटी लागे जीवा लागण्याची आस. प्रत्येक वारकऱ्याला अरे प्रत्येक भक्ताला त्या भगवान परमात्म्याची भेट होण्याची इच्छा त्या ठिकाणी प्रकट होते आणि त्या चित्तामध्ये आस लागलेली असते. याच अंतकरणातून प्रत्येकाला त्या ठिकाणी
या ठिकाणाहून जात असताना पुन्हा त्या ठिकाणी माहेराला जाण्याची आस त्या ठिकाणी लागलेली असते, फक्त आपल्याला ते मात्र समजत नाही. आता तुम्ही म्हणाल ते कसं समजत नाही? बघा, आपण जन्माला आलेलो आहोत आणि आपण एक ना की दिवस आपल्याला काय करायचंय? जायचं आहे. ज्ञानोबारांनी सांगितल्याप्रमाणे देहाची या गावा आली या, जन्म मृत्यूची या सोहळ्या, हा सोहळा साजरा करून आपल्याला इहलोकीची यात्रा संपवून या ठिकाणाहून जायचंय. मग जाणं हा चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? काय म्हणणं आहे तुमचं? चांगली गोष्ट आहे का नाही? बरोबर का नाही? एक अभंग आहे तुकोबारांचा बघा, माहेरवासींचा. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोप या संता हातियारा. आपुल्या माहेरा जाईन मी आता. जाऊन काय करेल? सुख दुःख माझे ऐकिले काने कळवळा म्हणे, करुणेचा आपुल्या माहेरा जाईन मी आता. माहेराला जाणं ही आनंदाची गोष्ट आहे. मग आपण ज्या ठिकाणाहून आलो त्या ठिकाणी जाणं हे आनंदाची गोष्ट आहे का दुःखाची आहे? निश्चितपणे आनंदाची आहे, कारण देहाची या गावा आल्या. बघा, मग आपण ज्या ठिकाणाहून आले आहोत, कुठून आलेलो आहोत? ते भगवान परमात्म्याच्या अंतःकरणापासून किंवा भगवान परमात्म्याच्या घरापासून, भगवान परमात्म्याच्या स्वरूपापासून आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहोत. 15वा अध्याय त्या ठिकाणी भगवान परमात्मा सांगतो, मम एवांशो जीवलोके जीवभूत सनातन मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षते. त्या ठिकाणाहून आम्ही आलेलो आहोत आणि ज्या ठिकाणाहून आम्ही आलेलो आहोत त्या ठिकाणी पुन्हा आम्हाला जायचंच आहे. मग या मातेचं सुद्धा याच प्रकारे जाणं झालेलं आहे. बघा, या ठिकाणाहून ते आलेले आहेत. कोणत्या ठिकाणाहून? भगवान परमात्म्याच्या अंतःकरणापासून त्या ठिकाणी आलेले आहेत. इतकी वर्ष त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर सुंदर अशा स्वरूपाचं जीवन जगलं. आता पुन्हा माहेराहून त्यांना बोलवणं आलं. जाणं निश्चित आहे. मग या अनुषंगानं निश्चित जाणं जरी असलं तरी या अनुषंगानं ज्ञानोबाराय सांगतात काय? हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. आहे का ना? हे घटिका यंत्र कसं आहे? परिभ्रमेगा आहे. शंकराचार्य त्याची व्याख्या करतात. या जीवाचा प्रवास, त्या प्रवासाची व्याख्या करतात. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. किंवा त्या ठिकाणी संत सांगतात, किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे भजित, नित्य व्हावे भजित, नित्य व्हावे भजित. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे भजित, नित्य व्हावे भजित, नित्य व्हावे भजित. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे भजित, नित्य व्हावे भजित, किती वेळा जन्मायावे नित्य व्हावे भजित. अहो, आपण काय करतोय? इतके दिवस झाले, इतकी वर्ष झालं आपण फेराच मारतोय. काय? 84 लक्ष योनींचा फेराच मारतोय. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे भजित. मग या अनुषंगानं जाणं तर निश्चित आहे, पण त्या ठिकाणी ज्ञानोबाराय सांगत असताना की या अनुषंगानं आपण जरी आलेलो असलो पुन्हा त्या ठिकाणी जायचे, पण पुन्हा त्या ठिकाणी जात असताना पुन्हा जन्माला यायचंच आहे. मग या मृत्यूची कहाणी सांगत असताना ज्ञानोबाराय त्या ठिकाणी सांगतात, एक दृष्टांत देतात, गोड दृष्टांत देतात. काय सांगतात ज्ञानोबाराय?
जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्यनाथे. ज्ञानोबा सांगतात हे आत्मचैतन्य आहे. हे आत्मचैतन्य काय करतं, या देहामध्ये प्रवेश करतं आणि प्रवेश केल्यानंतर हा देह जन्माला येतो आणि जन्माला आल्यानंतर मृत्यूपर्यंतचा प्रवास त्या ठिकाणी होतो. आणि एकदा प्रवास संपला की हा देह त्यागून ते आत्मचैतन्य ज्या ठिकाणाहून आलंय त्या ठिकाणी जातं आणि पुन्हा जन्माला येण्यासाठी त्या ठिकाणी निश्चितपणे ते तयार होतं. मग या ओवीचा अनुषंग पाहत असताना, हा दृष्टांत देत असताना ज्ञानोबा राय सांगतात की जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे म्हणजे काय बघा, साध्या सोप्या भाषेमध्ये सांगतो. नवीन कपडे घातलेली जुनी होतात आणि जुनी झालेली कपडे आपण काय करतो, काढून टाकतो. आता जुनी झालेली कपडे एकदा काढून टाकले की पुन्हा नवीन धारण करण्यासाठी आपण काय करतो, तयार होतो. आता इथपर्यंत तुम्हाला समजलं. तैसे देहांतरा ते स्वीकारीचे चैतन्यनाथ आहे हे सांगत असताना मला एक गोष्ट सांगा की नवीन कपडे घालणं हा आनंदाचा क्षण आहे का दुःखाचा क्षण आहे? काय वाटतं तुम्हाला? निश्चितपणे आनंदाचा क्षण आहे. मग नवीन कपडे घालणं आनंदाचा क्षण आहे आणि जुने कपडे घालणं हा दुःखाचा क्षण आहे. दुसरी एक गोष्ट, जुने झालेले कपडे नवीन करणे म्हणजे धुणे हा आनंदाचा क्षण आहे का दुःखाचा क्षण आहे? निश्चितपणे आनंदाचा क्षण आहे. मग त्या अनुषंगाने ज्ञानोबारांच्या ओवीकडे पाहत असताना ज्ञानोबारां सांगतात जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्यनाथे. आज या मातेचा आत्मा जो आहे तो आत्मा आत्मचैतन्य स्वरूपातून यहलोकीची यात्रा संपून निश्चितपणे गेलेला आहे. 1 वर्ष झालं. आज या तिथीला मध्यान्हाच्या काळामध्ये त्या चित्रगुप्ताच्या द्वारामध्ये, त्या यमाच्या द्वारामध्ये त्या पाप पुण्याचा त्या ठिकाणी हिशोब होणार आणि पाप पुण्याचा हिशोब झाल्यानंतर या मातेच्या आत्मचैतन्याला नवीन देह धारण करण्याची परवानगी त्या ठिकाणी मिळणार. मग मला सांगा, हा त्या आत्म्यासाठी, त्या चिर आत्म्यासाठी, त्या आत्मचैतन्यासाठी आनंदाची गोष्ट आहे का दुःखाची आहे? निश्चितपणे आनंदाची. कारण का, जो देह जुना झाला होता तो काय केला, नवीन धारण केला. कशा प्रकारे धारण केला बघा. जुना झालेला देह संत त्या ठिकाणी खूप गोड वर्णन करतात त्याचे. माझी गोधडी झाली जुनी, माझी गोधडी झाली जुनी, तिला दोनाला कोणी केला, दोनाला कोणी दिला दोनाला कोणी हे धुतले हरिचंद्राने, ते धुतले हरिचंद्राने, तारामतीने रोहिदासाने, तारामतीने रोहिदासाने, तिला मळवू नका हो कोणी, तिला मळवू नका हो कोणी, माझे गोधडी झाली जुनी, माझी गोधडी झाली जुनी, माझी गोधडी झाली जुनी, झाली जुनी. महामलिन झालेला देह त्या ठिकाणी धुतला जातो. हे आत्मचैतन्य मलिन जर या देहामध्ये झालेला असेल तर त्या ठिकाणी त्याचं धुतलं जातं आणि पाप आणि पुण्याचा हिशोब त्या ठिकाणी केला जातो. बघा, ज्ञानोबा त्या ठिकाणी सांगतात, का ललाटेची लिहिले ना पुसेगा काही केले, काळे गोरे पण गेले फिटवणेने. त्या ललाटीने आपल्या कपाळावरती जे लिहिलेलं आहे
ते भोगल्याशिवाय आपल्याला त्या ठिकाणाहून जाता येत नाही. म्हणून हे भोग भोगून आज या ठिकाणी या मातेचं निश्चितपणे जाणं झालेलं आहे. मग हे करत असताना किंवा हे साध्य साधत असताना, जन्म मृत्यूचा सोहळा साजरा करत असताना त्या मातेनं जन्म घेतला आणि मातेनं जन्म घेतल्यानंतर त्या देहामध्ये आले. देहामध्ये आल्यानंतर ते जीवन जगत असताना त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं त्या ठिकाणी जीवन जगलेलं आहे. आमचे अण्णासुद्धा खूप त्या ठिकाणी इरिगेशन खात्यामध्ये खूप मोठं पद त्या ठिकाणी होतं. आमच्या माता शिक्षिका होत्या. खऱ्या अर्थानं सुंदर असा परिवार, परंतु निश्चितपणे काळाच्या ओसांगाने किंवा काळाच्या ओढीनं त्या ठिकाणाहून जाणं जावं लागतं. परंतु ते जात असताना सुद्धा नेहमी कशा पद्धतीने जावं, निश्चिंत होऊन जावं. कसं जावं? निश्चिंत होऊन जावं. कारण त्या अंतःकरणामध्ये, त्या आईच्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी लेकरांविषयी काय होतं? लेकरांविषयी प्रेमच होतं, हितच होतं. आणि हे हित साधत असताना तुकोबाराय सांगतात की हे हित त्या मातेनं कशा प्रकारे साधलं? अभंगाचं प्रथम चरण. लेकराचे हित, लेकराचे हित, लेकराचे हित, लेकराचे हित. गुराचं गीत, लेकराचं गीत, लेकराचं गीत, लेकराचं गीत. वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊली, माऊलीचे तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये असं प्रतिपादन करतायत. लेकोराचे हित, वाहे माऊलीचे चित्त. बघा, ज्यावेळेस आईच्या अंतःकरणामध्ये लेकराविषयी कळवळा असतो ना, त्यावेळेस खऱ्या अर्थानं ती आई म्हटली जाते. आणि हाच कळवळा खऱ्या अर्थानं संतांच्या सुद्धा अंतःकरणामध्ये असतो. मग तुकोबराय सांगतात की लेकोराचे हित, वाहे माऊलीचे चित्त. आईच्या अंतःकरणामध्ये ज्या पद्धतीने लेकराचे हित असतं, त्या पद्धतीनं संतांच्या सुद्धा अंतःकरणामध्ये लेकराचं, त्या भक्तांचं हितच दडलेलं असतं. मग हित, आपलं हित नेमकं कशात आहे? बघा, एक बाळ, एक 4-5 वर्षाचं बाळ, आई काम करत असते घरामध्ये आणि घरामध्ये काम करत असताना ते बाळ हळूहळू रांगत 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 त्या ठिकाणी उन्हामध्ये जातं, मातीमध्ये जातं. आणि मातीमध्ये गेल्यानंतर, उन्हामध्ये गेल्यानंतर आई तिकडून आवाज देते. काय आवाज देते? काय आवाज देते? ए कार्ट्या, इथं सावलीत मर की. काय देते? मर. सावलीत मर. आता मरणं हे चांगलं का वाईट आहे? आणि कुठली आई आपल्या पोराला म्हणल? पण हे करत असताना तिच्या अंतःकरणामध्ये एकच हित असतं. काय? ऊन त्याला लागू नये आणि माती त्यानं खाऊ नये. हे प्रेम त्या आईच्या अंतःकरणामध्ये असल्या. आई माझी माईचा सागर दिला तिने जीवना आधार. मायेचा सागर जीवनाधार हुआ, मायेचा सागर जीवनाधार हुआ.
मनामध्ये आईच्या अंतकरणामध्ये एकच कळवळा असतो, माझं लेकरू सुरक्षित राहावं. आणि हे सुरक्षित असल्या कारणानं हीच भूमिका संतांची सुद्धा भक्तांच्या प्रती आहे. काय बघा, मगाशी बोलून गेलो, 84 लक्ष एक एक योनी, कोटी कोटी फेरा, तेव्हाला घेवारा मनुष्य देहा. तेव्हा किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे फजित. आणि या फजिती होण्यापासून जर आपल्याला वाचायचं असेल तर संत सांगतात की यासाठी काय केलं पाहिजे, भगवान परमात्म्याच्या प्रती आपली लीनता व्यक्त केली पाहिजे. भगवान परमात्म्याच्या अंतकरणामध्ये आपलं स्थान निर्माण केलं पाहिजे आणि त्या भगवान परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये साठवलं पाहिजे. कारण आपली अवस्था कशी बघा, एक कवीने खूप गोड वर्णन केलंय. चरा चरा पारण्या झाला उशीर, चरा चरा पारण्या पारण्या झाला उशीर. पांडुरंग पांडुरंग मन करा थोर. स्वर द्या फक्त. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. पांडुरंग परमात्म्याच्या शिवाय त्या ठिकाणी त्या अंतकरणामध्ये किंवा आईच्या अंतकरणामध्ये, संतांच्या अंतकरणामध्ये कुठलंही व्यक्ती त्या ठिकाणी नसते. फक्त अंतकरणामध्ये एकच असतं. काय काय त्या पांडुरंग परमात्म्याची भक्ती एक प्रमाण आहे. त्या ठिकाणी चित्तामध्ये कुठल्याही प्रकारची आस राहत नाही. चित्ते नाही आस त्याचा पांडुरंग दास. आणि हे अंतकरणामध्ये, त्या आईच्या अंतकरणामध्ये ही तत्वता येते. लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त. तिच्या चित्तामध्ये लेकराविषयी नेहमी काय असतो, कळवळाच असतो. आणि हा कळवळा व्यक्त करताना तुकोबराय अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती. ओ करीला भावी न प्रीती, करीला भावी न प्रीती, ऐसे कळवळात जाती, करीला भावी न प्रीती, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती, करीला भावेना तुकोबराय गोड वर्णन करतात. ऐसी कळवळ्याची जाती, करेला भाविण प्रीती. खऱ्या अर्थाने जर पाहायचं झालं तर तुकोबरायांनी कठोर शब्द आणि गोड शब्द वापरलेले आहेत. बघा, तुकोबराय म्हणतात ऐसी अशा प्रकारची, कळवळा कळवळ्याची म्हणजे अंतकरणामध्ये लेकराविषयी असलेला कळवळा. आणि तिसरा शब्द वापरला जाती. कुठला वापरला, जाती. आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून जर जाती हा शब्द जर पाहिला तर थोडा कडक शब्दाचा आहे. आपण मराठी भाषेमध्ये आपण अनेक प्रकारच्या शब्द वापरत असतो. मला माहिती आहे तू काय, हा आहे का नाही, कशा अंतकरणाने वापरतो, रागाने थोडं वापरतो. हा शब्द जो आहे तो अंतकरणापासून वापरतो. पण अंतकरणामध्ये प्रेम असतं, पण समोरच्याला असलेलं ते प्रेम कळावं. पण कशा पद्धतीने कळावं,
ते रागाने कळावं म्हणून तुकोबाराय सांगत ऐसी कळवळ्याची जाते आणि करी लाभाविण प्रीती. तिथे कुठल्याही प्रकारचा लाभ नसतो, कुठल्याही प्रकारचा लाभ नसतो. जिथे लाभ येतो तिथे प्रेम नसतं, जिथे प्रेम येतं तिथं लाभ नसतो. बघा, एखादी गोष्ट जर आपल्याला करायची असेल तर ते करत असताना लाभ असला पाहिजे, लोभ असला नाही पाहिजे. काय असला पाहिजे? लोभ जर असेल तर त्या लोभाला लाभ म्हणता येत नाही. आणि लाभ जिथे असेल तिथे त्या अंतःकरण स्वरूपामध्ये प्रेम त्या ठिकाणी राहत नाही. आणि असे निष्कपट अशा प्रकारचं प्रेम करणारी ती म्हणजे आई असते. आई असते. त्या अंतःकरणाने आईच्या अनुषंगाने त्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात आईसे कळवळ्याचे जाते करे लाभाविण प्रीती. कोणत्याही प्रकारचा लाभ नसतो. मग हीच अवस्था संतांची सुद्धा त्या अनुषंगाने आहे. कुठल्या अनुषंगानं? भक्तांच्या अनुषंगानं. काय मला सांगायला, संतांची जर अवस्था पाहिली तर तुकोबाराय सांगतात आम्ही त्या वैकुंठामध्ये छानपैकी होतो का नाही? काय घेणं देणं होतं का समाजाचं? नव्हतं. पण काय येतो हिताचा कळवळा आहे का नाही? किंवा तुकोबाराय सांगतात आम्ही आलो कशासाठी आलो आणि कुठून आलो? आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी. आलो याचे कारणाचे, आलो याचे कारणाचे, आलो याचे कारणाशी, आलो याचे कारणाशी. हा बोलिले जेरुसे, बोलिले जेरुसे, बोलिले ऋषी, बोलिले ऋषी. साच भावे वर्ताया, सात भावे वर्ताया, साच भाया, सात भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग, आडराणी अडले जगत, झाडू संतांचे मार्ग, आडराणी अडले जगत. सात संतांचे मार्गे, अडराणी बनल्या गे. सात संतांचे मार्गे, अडराणी बनल्या गे. आम्ही वैकुंठवासी, आलो याचे कारणाचे, बोलिले जेरुसे, साच भावे आम्ही वैकुंठवासी, आलो याचे कारणाचे. हे बोलिले शिरसी, साच भावे तुकोबाराय त्या ठिकाणी सांगतात आम्ही कुठून आलो? वैकुंठाहून आलो. अरे वैकुंठाहून आल्या कारणानं त्या ठिकाणी कशासाठी आलो? आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी, बोलिले जैरोसी साज भवे वर्ताया. कशासाठी आलो? या दुःखामध्ये असलेल्या या जड जीवाचा उद्धार व्हावा आणि उद्धार झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याला सुख प्राप्त व्हावं. बघा, या संसार रूपी जीवनामध्ये आपण जगत असताना प्रत्येकाला दुःख आहे का नाही? कारण संसार अशा स्वरूपाचा आहे. कशा स्वरूपाचा आहे? अनेक संतांनी सांगितलेलं आहे. संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, किंवा दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. मग एक जणांनी असंच कीर्तन करत असताना हे प्रमाण मी त्या ठिकाणी दिले. आणि कीर्तन झाल्यानंतर एक कार्यकर्ता माझ्याकडे आला, महाराज तुमचं लग्न झालंय का? म्हटलं झालंय बाबा. मग म्हटलं तुम्ही एवढं सांगता, संतांनी सांगितलंय संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, मग तुम्ही का लग्न केलं? म्हटलं आम्ही सुद्धा लग्न केलं, पण कशासाठी केलं? आम्ही संसार करण्यासाठी केलं. हा ठीक आहे, मान्य ना, संसार करण्यासाठी केलं. पण संसार करत असताना तुम्ही सांगता हा दुःख बांधवडी आहे, हा दुःखाचा संसार आहे, मग तुम्ही लग्न का केलं? तुम्ही संसार का करत आहात? त्याला एकच उत्तर दिलं, अरे मी संसार केला. कशा प्रकारचा केला? तुमच्यासारखा नाही केला, आम्हा जड जीवासारखा नाही केला.
मी संसार केला माझ्या ज्ञानोपारायांसारखा. अवघाचे संसार सुखाचा करेन, अवघाचे संसार सुखाचा करेन, आनंद भरेन ते निरोगी, आनंद भरेन ते निरोगी जाईन गे माये, दया पंढरपुरा जाईन गे माये, दया पंढरपुरा जाईन गे माये, जाईन गे पंढरपुरा. अरे आम्ही संसार केला माझ्या ज्ञानोपारायांसारखा. अवघाचे संसार सुखाचा करेण, आनंदे भरीण तिन्ही लोक. पण हे साध्य कधी झालं? ज्ञानोपारांनी उभे हे विश्वचे माझे घर, ऐसे मते जयाचे स्थिर. इथपर्यंतच ओवीचा अर्थ ज्यानं आपल्या अंतकरणामध्ये अवलंबला, त्या अंतकरणामध्ये शुद्धी आली आणि खऱ्या अर्थानं जगच त्याचं होऊन गेलं. माझे ज्ञानोबा सांगतात. अरे मला सांगा, ज्ञानोबारांनी सांगितलं हे विश्वाचे माझे घर. हे विश्व कोणाचं घर आहे? माझं घर आहे. ऐसी मती जयाची स्थिर, ज्याची मती या पद्धतीने स्थिर झाली, अवघं जगच त्याच्यासाठी आनंदमय झालं ना. मला सांगा मग संसार दुःखमूळ कसा लागेल त्याला? संसार दुःखमूळ लागणार नाही. अशा वेळेस अवस्था होते तुकोबाराय सांगतात, अवघे आनंदाची सृष्टी झाले, अवघे आनंदाची सृष्टी झाली, अवघे आनंदाची सृष्टी झाली, अवघे आनंदाची. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, अवघे आनंदाचे सृष्टी झाले, अवघे आनंदाचे सृष्टी झाले. बघा, ज्ञानोबारांच्या सांगण्याप्रमाणे जर हे विश्वचे माझे घर जर आपण मानत असू तर तुकोबारांचं हे प्रमाण तिथं लागू पडतं. काम क्रोध लोभ निमाले ठाईची. आमचा काम गेला, आमचा क्रोध गेला, आमचा लोभ गेला, आमचा दंभ गेला, आमचा अहंकार गेला. अरे मला सांगा, हे 6 विकार जर आपल्या अंतकरणामधून जर गेलं तर त्या ठिकाणी सृष्टी कशी दिसेल? अरे सृष्टी अशी दिसेल, अवघे आनंदाची दिसेल. आनंदाची, अवघे आनंदाची, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाची सर्व आनंद होऊन जाईल. फक्त या चित्तामध्ये भगवान परमात्म्याच्या विषयी प्रेम असेल, कळवळ असेल तरच या ठिकाणी हे साध्य होतं. म्हणून तुकोबारा सांगतात, ऐसे कळवळ्याचे जाते करे लाभाविण प्रीती. मग आई आपल्या मुलाप्रती नेमकं करते काय? अभंगाच्या तृतीय चरणामध्ये पोटी बार मागे, पोटी बार मागे, पोटी बार मागे, पोटी बार मागे, पोटी भरवा है, पोटी भरवा है, पोटी भरवा है, पोटी भरवा है. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, कळवळ्याची जाती, कळवळ्याची जाती. तिसरा दृष्टांत तुकोबारांनी दिला. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. बघा, एखाद्या मातेला विचारून बघा,
तिच्या अंतकरणामध्ये ज्यावेळेस त्या बालकाची प्राप्ती होते ना, किती आनंद असतो. आजी आनंदाचे डोळे, आनंदाची अंग, अशा स्वरूपाचा आनंद त्या ठिकाणी तिच्या अंतकरणामध्ये असतो. परंतु हे होत असताना पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हे साहे. मला सांगा, आईच्या अंतकरण जर पाहायचं झालं तर 9 महिने 9 दिवस त्या ठिकाणी त्या बालकाला जन्माला येण्यासाठी लागतात. कबीरजी त्याचं वर्णन करतात. अष्टकमल का चरखा बनाया 5 तत्व की पूंजी. अष्टकमल का चरखा बनाया 5 तत्व की पूंजी. 9-10 मास पुनन को लागे. 9-10 मास पुनन को लागे. मूरख जीने कीने चदरिया जठरिया रे रे जठरिया रे रे. आठ कमळाचा चरखा बनाय म्हणजे अष्टकमल. कुंडलिनीच्या मागे 8 चक्र त्या ठिकाणी कुंडलिनी शक्तीच्या स्वरूपामध्ये 8 चक्र त्या ठिकाणी पाठीमागे सांगितले गेले. आणि 8 चक्रांच्या त्या अनुषंगानं त्या ठिकाणी 9-10 मास पुन्हा नको लागे. अरे 9 महिने 9 दिवस ते आईच्या अंतकरणामध्ये, आईच्या उदरामध्ये त्या ठिकाणी ते बालक त्या ठिकाणी राहत असतं. म्हणून तुकोबार असतात, त्याचे पोटी भार वाहे. पोटी भार वाहे, त्या पोटामध्ये ती भार वाहते. आणि आईच्या अंतकरणामध्ये असलेलं प्रेम, तिच्या शरीरामध्ये असलेला प्रत्येक कण ना कण ती माता त्या बालकाला देत असते. त्याचे सर्वस्व ही साहे. म्हणून त्या ठिकाणी तुकोबार सांगतात, ऐसी कळवळ्याची जाते करे लाभा विण प्रीती. म्हणून त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या स्वरूपामध्ये संत सुद्धा भक्तासाठी हीच अवस्थेमध्ये करत असतात. काय करतात? त्यांचे सर्वस्व त्या ठिकाणी वाहून देतात. आणि सर्वस्व वाहून देत असताना त्यांचे जे चूक आहे त्या चुका आपल्या अंतकरणामध्ये, आपल्या पोटामध्ये त्या चुकांचा भार त्या ठिकाणी वाहतात. म्हणून त्या ठिकाणी तुकोबार सांगतात, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हे साहे. म्हणून एकदा मोठ्या प्रेमाने त्या पांडुरंग परमात्म्याचं ठिकाणी भजन करूयात. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई. या तीनही चरणामध्ये जगद्गुरु तुकोबार आहे दृष्टांत देत आहेत. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ऐसी कळवळ्याची जाते करेला भाविण प्रीती. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. ऐसी कळवळ्याची जाते करेला भाविण प्रीती. विठाला 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 विठाला. आणि हे करत असताना जगद्गुरु तुकोबार आहे या आईच्या अंतकरणामध्ये सांगत असताना संतांची सुद्धा भूमिका हीच असते. संतांच्या सुद्धा भूमिका याच असतात की त्या लेकराचं हित व्हावं, या जड जीवाचं हित व्हावं. आणि हित होत असताना त्या हितापाशी त्या ठिकाणी आईचं अंतकरण जे आहे ते आईचं अंतकरणा स्वरूपातून त्या ठिकाणी हित प्राप्त व्हावं. बघा, आईचं अंतकरण नेमकं काय असतं? आपल्या बाळाला ती आई आपल्या लेकराप्रमाणे सांभाळत असताना त्याचं सर्वस्व त्या ठिकाणी देत असते. एक दृष्टांत तुमच्या समोर त्या ठिकाणी देऊन जातो. रायगडावरती दूध विकण्यासाठी गेलेली एक स्त्री, हिरकणी तिचं नाव. आणि गडाचा नियम होता की रोज जावं, दिवस उगवता गडाचे दरवाजे उघडावेत आणि दिवस मावळता त्या गडाचे दरवाजे बंद व्हावेत, असा छत्रपतींनी केलेला नियम. आणि हे करत असताना रोज त्या गावावरून
कडा चढत चढत घागर घेऊन त्या ठिकाणी जावं आणि ते दूध विकावं आणि येऊन त्या ठिकाणी आपल्या झोपडीमध्ये यावं, आपल्या बाळाची निगा राखावी, बाळाला पाजावं. सुंदर अशा प्रकारचं छान असलेलं तानं बाळ तिचं इतकं सुंदर होतं. व त्या बाळाकडे पाहिलं ना, एक अभंग आठवायचा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. दोनचं नाही का ते? काळी दोनचं पाहिजे. रवी शशिकला रतली राजस सुकुमार मदनाचा पुतळा. अशा स्वरूपामध्ये सुंदर असलेलं ते राजस सुकुमार असलेलं ते हिरकणीचं बाळ आहे. आणि एक दिवस असा उजळला, ते बाळ ठेवून त्या ठिकाणी तिनं यावं आणि येत असताना आल्यानंतर त्या ठिकाणी तिनं त्या स्वरूपामध्ये यावं आणि ते घागर भरून आणलेलं दूध विकावं. आणि दुर्दैव तिचं अशा स्वरूपाचं होतं की त्या दिवशी तिनं दूध विकावं, पण विकत असताना ते दूध जे आहे ते दूध तिचं खपलं नाही, विकलं गेलं नाही. काय करावं? दिवस तर मावळत चाललेला आहे. काय करावं? परंतु दूध विकल्याशिवाय तरी घरी जाता येणार. हिरमोसली, हिरमांडली, आता करायचं काय? आणि शेवटच्या क्षणाला तिचं दूध विकलं गेलं, परंतु दुर्दैवानं अंधकार झाला होता, दरवाजे बंद झाले होते. दरवाजे बंद झाल्यानंतर ती त्या समोर गेली, दरवाजापाशी गेली आणि द्वारपालाला सांगितलं, दादा, हो दादा, माझं ताळलेलं बाळ आहे, हो 6 महिन्याचं बाळ आहे, मला जाऊ द्या घरी. त्या द्वारपालाने सांगितलं, तुझं तहानं बाळ आहे हे मला मान्य आहे, पण आता जर तुला त्या ठिकाणी मी हे दरवाजा उघडला तर राज आज्ञा मोडल्याचं पातक त्या ठिकाणी मला लागेल आणि लागल्यानंतर मला त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी मृत्यूदंडाची शिक्षा होईल. माझे मुलं बाळ त्या ठिकाणी उघड्यावर पडतील. मी नाही उघडू शकत ताई, मी नाही उघडू शकत. आता करावं काय? आईचं अंतकरण आहे. त्या भिंतीला शोधत 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 अख्खा गड तिनं पालता घातला. 2-3 दरवाजे होते. दरवाजांच्या द्वारपालांना सांगितलं, एकही द्वारपाल त्या ठिकाणी दाद देत नव्हता. तिच्या अंतकरणामध्ये आलेलं होतं, अरे माझं बाळ आहे, बाळ रडलं असेल, उठलं असेल, त्याने टाहो फोडला असेल, आता करावं काय? काही इलाज चालेना. शेवटी त्या ह्याच्यावरती चढली आणि चढल्यानंतर टेहळणी करत 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 बुर्जावरती गेली. बुर्जावरती पाहिलं, अरे उतरावं, पण कुठून उतरावं? त्या ठिकाणी मार्ग सापडेना. फिरतीये. फिरत असताना त्या ठिकाणी रात्रीचे 10-10:30 वाजलेले. किर्र रात्र आहे आणि ह्या अंतकरणातून तिचं अंतकरण त्या बाळाच्या प्रती लीन झालेले. अरे करावं काय? हिंडत आली, एका ठिकाणी आली आणि सापडला, कुठेतरी मार्ग सापडला, इथून मला उतरता येईल. पाहिलं तर डोळे चक्रावे इतक्या अशा स्वरूपामध्ये असलेले खोल त्या ठिकाणी दरी. पण तिने विचार नाही केला. चित्तामध्ये, अंतकरणामध्ये एकच ध्यास होता, माझं बाळ झोपडीमध्ये असेल, माझं बाळ त्या ठिकाणी रडत असेल, अरे ताणेलं असेल, भुकेलं असेल, रडू येत असेल, त्यानं टाहो फोडला असेल. अरे करावं काय? या आता मार्ग नाही, आता इथून उतरल्याशिवाय पर्याय नाही. आले, साडीचा पदर खोचला आणि त्या ठिकाणा उतरायला लागले. आणि उतरत असताना उतरले, खसकन पाय घसरला, गुडघा फुटला आणि रक्तबंबाळ त्या ठिकाणी झाले. पण आईच्या अंतकरणामध्ये, तिच्या अंतकरणामध्ये एकच ध्यास होता, माझं बाळ त्या ठिकाणी असेल. आणि बाळ त्या ठिकाणी असल्या कारणानं पुन्हा खाली उतरू लागले. पुन्हा एक काटेरी झुडूप आलं, साडीला लागलं, टर्कन साडी फाटली. आणि फाटत असताना आशे नाही फाटले, कातड घेऊन फाटले. रक्ताची चिळकांडे त्या ठिकाणी येऊ लागले. रक्तबंबाळ पाय झालेले आहेत, हात खरचटलेत, कोपरं फुटलेली आहेत.
आईचं अंतकरण मात्र त्या बाळाच्या प्रती लीन असलेलं आहे. आणि बाळ माझं बाळ आहे, माझं बाळ आहे, माझ्या बाळापाशी त्या ठिकाणी यावं लागेल. सर 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 त्या ठिकाणी उतरत असताना दिवा दिसू लागला, त्या ठिकाणी मशाली दिसू लागल्या. अरे गाव आलेले थोडं जवळ आलेले, आता मला भरभर भरभर उतरावं लागेल. पण भरभर उतरत असताना कुठेतरी कपारीतून हात निसटावा, सरकन घसरावं. आणि घसरत असताना त्या ठिकाणी तिचं अंतकरण त्या ठिकाणी मलिन व्हावं आणि अंतकरणामध्ये वरून एखादा दगड निसटावा, सटकन डोक्यामध्ये बसावा, टचकन त्या ठिकाणी रक्ताची चिळकांडी यावी. परंतु तिच्या अंतकरणामध्ये एकच होतं. काय होतं? माझ्या आईचं, माझ्या बाळाचं माझं कसं होईल? माझं बाळ भुकेल असेल आणि बाळ भुकेल असल्या कारणानं मला त्या ठिकाणी जावंच लागेल. हे होत असताना एक गोड कविता त्या ठिकाणी एक गाणं आठवतं मला. माया मंदिर हलाले, लागे कळस हलाया, माया मंदिर हलाले, लागे कळस एक गायाळ पक्षी जाई पिलान भेटाया, एक घायाळ पक्षी जाई पिलान भेटाया. तिच्या अंतकरणामध्ये हीच अवस्था होती. अरे माझं बाळ आहे, माझं बाळाकडे जावं लागेल. आणि जात असताना धड 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 चालू लागले, बडबड बडबड बड पळू लागली. आणि पळत असताना येतय झोपडी दिसू लागली. बाळाचा आवाज कानावरती येऊ लागला आणि बाळाचा कानाचा आवाजवरती येत असताना पळू लागली, धावू लागली. अरे जवळ येतय, आली झोपडी आली. खाडकन दार उघडलं, बाळाने टाहू फोडला होता. आणि बाळाने टाहू फोडल्यानंतर त्या ठिकाणी पाळण्याकडे धावली, त्या झोळीकडे धावली आणि बाळाला त्या ठिकाणी उचलून घेतलं आणि आपल्या स्तनाला लावलं आणि तिथेच ती शांत झाली. एक बाळ त्या ठिकाणी पिऊन तृप्त झाला आणि एक आई त्या ठिकाणी पाजून तृप्त झाली. ही अवस्था आईच्या अंतकरणामध्ये त्या बाळाविषयी असलेलं प्रेम आहे. आज ही माता गेलेली आहे. आज या दोन्हीही मुलं असतील, त्यांच्या मुली असतील, त्यांच्या आईच्या अंतकरणाला, त्या आईच्या प्रेमाला त्या ठिकाणी मुकलेले आहेत. परंतु हे होत असताना जरी आई गेलेली असली तर त्या आईनं असलेलं प्रेम, त्या आईच्या अंतकरणामध्ये असलेलं प्रेम, अरे किती कष्ट घेतले असतील. तडपत्या उन्हात रख त्या रानात राहिलीस तू माझ्यासाठी, त्या कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना. त्या अंतकरणामध्ये, आईच्या अंतकरणामध्ये असलेलं प्रेम आहे फक्त लेकरांसाठीच. आणि हे हित साधक असताना माझ्या तुकोबरांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं की त्या अंतकरणामध्ये, त्या भक्तांच्या अंतकरणामध्ये, भक्तांच्या स्वरूपामध्ये या चराचरातून भक्त बाजूला जावे आणि त्यांना मोक्षाची प्राप्ती व्हावी. आणि हेच प्रेम, हेच चित्त, हेच अंतकरण माझ्या चित्तामध्ये सुद्धा संतांच्या प्रती आहे आणि संतांच्या चित्तामध्ये सुद्धा माझ्या प्रती आहे. म्हणून हे भक्तीचं ओझ, हे अंतकरणाचं ओझ, हे प्रीतीचं ओझ, हे प्रेमाचं ओझ, आईच्या अंतकरणाचं ओझ माझ्या अंतकरणामध्ये तुम्हा संतांनी त्या ठिकाणी लादलं. आणि हे लादलं असताना त्या ठिकाणी तुकोबराय त्या ठिकाणी सांगतात, तुका म्हणे माझे
तुका म्हणे माझे, 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 तुम्हा संता तुम्हा संता तुम्हा संता वरी ओझे, तुम्हा तुकोबारा या ठिकाणी प्रतिपादन करतायत. या जीवनामध्ये जगत असताना आपण आपल्या अंतःकरणामध्ये असलेले षडविकार त्या ठिकाणी बाजूला न्यावेत आणि षडविकार बाजूला नेत असताना आपलं अंतःकरण शुद्ध करावं. आणि शुद्ध अंतःकरण जर असेल तर ते शुद्ध अंतःकरण कशा प्रकारे करावं? आईच्या अंतःकरणामध्ये करावं. लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त. जशी आई आपल्या लेकराविषयी प्रेम व्यक्त करते, निष्कपटपणे प्रेम करते, ते प्रेम भक्तानं देवाविषयी करावं. ते प्रेम भक्तानं संतांविषयी करावं. हा अभिप्रेत प्रेमाचा तुकोबाराय सांगतात. म्हणून तुकोबाराय सांगतात तुम्हा संता, तुम्हा संता वरी ओझे. आई ज्याप्रमाणे निष्कपट अशा प्रकारचं प्रेम भक्तावरती करते ना, तो भगवान परमात्मा सुद्धा निष्कपट प्रमाणचं प्रेम त्या भक्तावरती त्या ठिकाणी करतो. संत सुद्धा त्याच अंतःकरणाने त्या भक्तावरती प्रेम करतात. म्हणून तुकोबाराय सांगतात ऐसी कळवळ्याचे जाते करेला भाविण प्रीते. आणि तुमच्या पापाचं ओझ, तुमच्या पुण्याचं ओझ, तुमच्या चुकांचं ओझ हे संत आपल्या पदरामध्ये घेतात, आपल्या उदरामध्ये घेतात. आणि हेच प्रेम आई सुद्धा आपल्या बालकावरती करत असते आणि संत सुद्धा आपल्या भक्तांवरती करत असतात. भगवान परमात्मा सुद्धा आपल्या भक्तावरती करत असतात. म्हणून त्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात त्याचे सर्वस्व ही साहे. म्हणून तुकोबाराय त्या ठिकाणी सांगतात या अनुकरणानं, या अनुषंगानं संतांनी जे ओझ माझ्यावरती टाकलं, जे प्रेम टाकलं, ते ओझ माझ्यावरती आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात तुम्हा संता, तुम्हा संता वरी ओझे, तुम्हा संता वरी ओझे. ऐसी त्याचे जाते ऐसी कळवळाचे करेला भाविण, करेला भाविन प्रीती. करेला भाविन, करेला भाविन प्रीती, करेला भाविन प्रीती.
लेकोराचे हितवाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याचे जाते करी लाभा विणपेते पोटे बारवाहे त्याचे सर्वस्वही साहे तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे यथामती यथा अवकाश माझ्या अल्पशा बुद्धिमत्तेप्रमाणे सेवा करण्याचा प्रयत्न केला. जे काही बरोबर आहे ते माझे परम सद्गुरू नारायण महाराज पवार यांचा कृपाशीर्वाद आणि जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष सर्वांच्या अंतकरणामध्ये या ठिकाणी लीन होऊन या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देत असताना ज्यांनी उत्तम अशा प्रकारची गायनाची साथ दिली, आमचे मोहिते महाराज असतील, आमचे गरुड महाराज असतील, उत्तम अशा प्रकारचं त्या ठिकाणी आमचे काकाही या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व भैरवनाथ देऊळगाव रसाळ भजनी मंडळ आणि ज्यांनी मृदंगाचे उत्तम अशा प्रकारचे साथ दिले आमचे अनिकेतजी महाराज शिंदे, उत्तम अशा प्रकारचे मृदंगाची साथ आहे. आमच्या नानांनी या ठिकाणी हार्मोनियमचे उत्तम अशा प्रकारची साथ दिली. सर्वांच्या चरणावरती या ठिकाणी लीन होतो. खऱ्या अर्थानं ज्यांनी माईक सिस्टीम दिली ते याच गावचे असलेले सुंदर अशा प्रकारची माईक सिस्टीम यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि जे आपले यूट्यूब चॅनल आहेत ते आमचे राजमुद्रा यूट्यूब चॅनल अत्यंत सुंदर अशा प्रकारचं त्यांनी हे नियोजन केलं, त्यांचंही या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि हे करत असताना आमचे संतोषदादा असतील, आमचे शैलेंद्रदादा असतील, त्यांच्या बहिणी असतील, सर्व अंतकरणामधून दुःखिंकित असलेले सर्व परिवार. कारण खऱ्या अर्थानं आई ज्या वेळेस जाते आणि वडील ज्या वेळेस जातात ना, बाप म्हणजे खऱ्या अर्थानं घराचा स्तंभ असतो आणि आई म्हणजे त्या घराच्या स्तंभाला असलेलं अंगण असतं. स्तंभ ज्या ठिकाणी उभा राहतो त्या ठिकाणी आईसुद्धा फार मोठा आधार असतो. आणि दोन्ही अंत्यकरणातून या दोघांचं या ठिकाणाहून जाणं झालेलं आहे. उत्तम अशा प्रकारचं जीवन जगत असताना त्या ठिकाणी एकच त्या ठिकाणी मी बोलून जाईल, झाला शेवट हा गोड देवे पुरविले लाड, झाला शेवट हा गोड तुकड्या देवे पुरविले लाड, झाला शेवट हा गोड. उत्तम प्रकारचा संसार करत करत उत्तम प्रकारचे सुना नातवंडे असा परिवार त्या ठिकाणी आणि सगळे उत्तम अशा प्रकारचे संस्कारित करून या मातेचं त्या ठिकाणी जाणं झालेले, म्हणून झाला शेवट हा गोड. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणावरती या ठिकाणी लीन होतो आणि याच अंतकरणातून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. निर्वाणीचा अभंग होईल आणि अभंग झाल्यानंतर सर्वांनी कुटुंबातील सर्व व्यक्ती या ठिकाणी आरतीसाठी येतील, आरती होईल आणि त्यानंतर कार्यक्रम संपला जाईल. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले कुरे वेडे वाकुरे तरी करा क्षमा परद महाराज नाही वचारिला देगार मी आपला क्षमा करा परद महाराज